देवणी तालुक्यामधील वलांडी येथील एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर सतत 5 दिवस अल्ताफ महबूब कुरेशी या आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आज सर्व हिंदू संघटनांच्या वतीने चाकूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। तसेच आरोपीला फाशी द्या अशी घोषणाबाजी करत रॅली देखील काढली गेली। या रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पीडित कुटुंबाला आर्थिक सुद्धा सहाय्य केलं पाहिजे प्रशासनाने, हे सुद्धा आमची मागणी आहे। दुसरी अजून एक अशी विषय आहे की हे प्रकरण जेवढ्या जलद गतीने होईल तेवढ्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून विशेष चांगले वकील न्यायाधीश उभा करून या प्रकरणाला न्याय देऊन, कारण की महाराष्ट्रामध्ये हे पहिली घटना नाही आहे, महाराष्ट्रामध्ये या घटना घडतच आहे। प्रशासनाने या तरी घटनेचा अभ्यास करून याचा तरी बोध घेऊन परत ही घटना महाराष्ट्रामध्ये घडणार नाही यासाठी त्या आरोप्याला, त्या जिहाद्याला फाशीच्या तख्तापर्यंत नेलं पाहिजे। म्हणजे पुन्हा गुन्हा करण्याच्या अगोदर लोकांना घाम फुटला पाहिजे, तरच या घटना थांबू शकतात। आणि दुसरी आवर्जून मला एक घटना सांगायची आहे, जर त्या मुस्लिम कुटुंबियाला संविधान मान्य नसेल, कारण की त्यांना केस होऊच द्यायची नव्हती, कायदा मान्य नसेल, जर त्यांना शरिया कानून मान्य आहे तर शरिया कानूनप्रमाणे त्या शरिया कानून म्हणतो काय, त्याचा शिरछेद करा, मग त्याचा मुंडका उडवा। जर त्याला तो कायदा मान्य आहे, जर तुम्हाला संविधान मानायचं नाही, तुम्हाला शरिया मानायचं नाही, जनावरासारखं फिरायचं आहे, तर हे चालणार नाही। हा हिंदुस्थान आहे आणि हिंदू एकवटलेला आहे, हिंदू शक्तीशी उभा आहे। जर या प्रकरणाला प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही तर हिंदू समाज या प्रकरणाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो।